हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 6 क ज्ञानाचे संपादन विरुद्ध अज्ञानाचे निर्मूलन. ज्ञान आणि माहिती यांचं व्यस्त प्रमाण आढळतं. ज्ञानीला निष्कर्ष काढण्यास थोडी माहिती पुरते. हिंदीत म्हटलं आहे, समझदार को इशारा ही काफी है. आजच्या जगात विकासाची गती जोरदार वाढल्याने कितीतरी नोकऱ्यांची आवश्यकता राहणार नाही. सध्याचं विषयाचं ज्ञान हे दुसऱ्या प्रकारच्या विषयाच्या ज्ञानाने भरावे लागणार आहे. हेच फक्त नाही तर हा बदल आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा करावा लागणार आहे. प्रिन्सिपल्सचं ज्ञान मात्र तेच राहणार आहे आणि ते सर्व क्षेत्रात वापरले जाऊन फायदेशीर ठरणार आहे. शिवाय ते लवचिकता, आनंदी वृत्तीही देईल, जी आयुष्यात बदलाशी जुळवून घेण्यास अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर प्रत्येक दशकात परत शिकणे, परत ट्रेनिंग घेणं जिकिरीचं होईल. ज्यांना हे जमणार नाही त्यांना अपयशाला सामोरं जावं लागेल. कल्पना करा, एका व्यक्तीला उत्पादनक्षम राहण्यासाठी वयाच्या 60व्या वर्षी नवीन काहीतरी शिकणे अनिवार्य होईल आणि हे जमले तर परत 70व्या वर्षी शिकणे आणि नंतर 80व्या वर्षी सुद्धा परत शिकणे. ही गरज वाढतच जाईल, कारण आयुष्यमान झपाट्याने वाढते आहे. त्याचा एक परिणाम हा सुद्धा होईल की गृहिणी बघतील की त्यांची मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पडतील. त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवेल व घर खायला उठेल आणि त्यांना अजून 50-60 वर्ष काढायची आहेत. मग हे दुःखदायक ठरेल का? परंतु हा तर जागतिक विकासाचा आणि आयुष्यमान वाढल्याचा परिणाम. मग हा विकास शाप ठरेल का? नाही. जर आपण मूलभूत तत्वे जी सर्व क्षेत्रात लागू पडतात ती शिकलो तर ती तत्वे आपल्याला नवीन उत्साह देतील आणि नवीन परिस्थितीसाठी ऊर्जा. जर स्वभाव आणि ज्ञान दोन्ही आत्म्यांच्या अज्ञानातून जन्माला येतात तर ते सर्वांनाच सारखे असायला हवेत. अज्ञानात वेगळं पण काय? तांत्रिकदृष्ट्या एखादा आत्मन जाणतो किंवा जाणत नाही. लाईटच्या स्विच सारखं ऑन आहे किंवा ऑफ. तेथे फक्त 2 स्थिती आहेत. परंतु एखादा स्विचच्या जवळ असेल किंवा लांब, त्यावर त्याचं ज्ञान आणि स्वभाव अवलंबून आहे. अज्ञान जास्त म्हणजे वासना जास्त आणि तो माणूस सत्यापासून खूप लांब. अज्ञानातून गैरसमज उत्पन्न होतात. पूर्वी गैरसमज जसा व्यक्त होत होता तसाच पुढे व्यक्त होत राहील. मानवी विकासाच्या वेगवेगळ्या श्रेणी म्हणजे नुसती भूतकाळाची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणीही सत्य केव्हाही समजू शकतो. फक्त पूर्वीच्या मानसिक सवयींचा प्रतिकार करावा लागेल. उदाहरणार्थ, पूर्वी खांबाला भूत मानलं होतं तर हा गैरसमज तसाच राहील. जर आपण त्याला चुकून झाड समजलो तर तसाच विश्वास राहील. ज्ञानाने मात्र भूत किंवा झाड हे गैरसमज नष्ट होऊन खांब दिसेल. परंतु त्यासाठी एखादा ज्ञानासाठी सज्ज हवा किंवा खरं म्हटलं तर तो अज्ञान घालवण्यासाठी तयार हवा. परंतु जेव्हा तो जुन्या विचारात गुरफटून जातो तेव्हा ते कठीण होतं. आपण अनुभवतो की लोक हवे तेवढे श्रीमंत किंवा यशस्वी का नाहीत, त्यांचे नातेसंबंध हवे तसे का नाहीत. काहीतरी गैरसमज आहेत जे प्रतिबंध करत आहेत. ते शोधून नष्ट करायला पाहिजेत.
म्हणूनच यशस्वी होण्याचा कॉमन फॉर्म्युला नाही किंवा नातेसंबंध सुधारण्याचा सुद्धा नाही. यशस्वी होण्याचे मार्ग दाखवणारी बेस्ट सेलर झालेली पुस्तके आहेत, परंतु ती वाचून लक्षावधी माणसं लक्षाधीश झालेली दिसत नाहीत. ते काही लोकांच्या बाबतीत खरं ठरतं. ते स्तुती करतात आणि अफवा पसरते. माणूस कसा या गैरसमजातून मोकळा होईल? त्याला जे दिसतंय ते तो का नाकारेल? आपण अनुमान लावू शकतो. जेव्हा माणूस अपयशातून किंवा दुःखातून जातो तेव्हा तो कारणाचा शोध करू लागतो. पण कितीतरी दुःखी लोक आहेत ज्याने कधीच हा शोध केला नाही. ते दयनीय जीवन जगतात आणि दुःखाला कुरवाळत बसतात. म्हणून हा $1,000,000 प्रश्न आहे की माणूस गैरसमजाचा शोध घेणं कधी सुरू करेल? पण दुर्दैवाने कोणाकडेही याचे उत्तर नाही. असं असलं तरी एक आनंदाची बातमी आहे. जर आपल्याला या ज्ञानात रस असेल तर आपण त्या अज्ञानाच्या बेड्या हलवून ज्ञानाच्या भांडारापर्यंत पोहोचलो आहोत.